तुमचा अर्धा श्वास नाडीद्वारे तुमच्या बाळाला पार्सल होत होता गर्भात असताना, जिनं लेकराला श्वासही दान केला, हा मातेचा दुसरा उपकार प्रत्येक जीवावरती. वाजवा असं विठ्ठल. तिसरा उपकार, या जगाच्या पाठीवरती पहिला रक्ताचा थेंब जिनं दान केला ती आपली माय होती. आपण रक्त देतो कोणाला? ज्याचा आणि आपलं ब्लड ग्रुप एक येतो. ब्लड ग्रुप मॅच झाला नाही तर रक्त जुळत नाही, हे विज्ञान आहे. ओला दाता म्हटले, ओचं रक्त सगळ्यांना चालतं, ओला ओ वाल्याचंच चालतं. ए बीला एचं चालतं, बीचं चालतं, ए बीचं चालतं आणि ओचं चालतं. मला सगळ्याचंच चालतं, म्हणजे रक्त. मी ए बी पॉझिटिव्ह आहे. ए वाल्याला एचं चालतं, ओचं चालतं, बी वाल्याला बीचं चालतं, ओचं चालतं, ओ वाल्याला मात्र ओचं चालतं. ब्लड ग्रुप मॅच झाला नाही तर रक्त जुळत नाही. कोणी असो, नवरा असो नाही तर बायको असो, ब्लड ग्रुप मॅच झाला नाही तर एकमेकाचं रक्त एकमेकाला जळत नाही, हे विज्ञान आहे. हे बरोबर आहे ना? मी हानू हानू घेईन बरं का तुमच्या पुढं. मोकळं बोला गड्या, माझा वेळ संपत आला. ब्लड ग्रुप मॅच झाला नाही, रक्तगट जुळला नाही तर रक्त चालत नाही, हे विज्ञान आहे. गर्भामध्ये असताना बाळ जन्माला आल्याच्या नंतर तुम्ही ब्लड ग्रुप तपासा, आईचा वेगळा असतो, बाळाचा वेगळा असतो, पण तरी सुद्धा गर्भामध्ये असताना आईचं रक्त बाळाला चालतं, हे विज्ञानाला सुद्धा आजपर्यंत न उडलेलं गडलेलं कोड आहे. हा प्रत्येक जीवावरती मातेचा तिसरा उपकार आहे. रक्ताचा पहिला थेंब जिना. वाजवा. तुम्ही ट्यूबलाईट येत का? हळू 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 असं करी जाऊ नका. कीर्तनात माणूस बसला की रेंज धरूनच बसला पाहिजे. विठ्ठल. या विश्वाच्या पाठीवरती जिनं दुधाचा पहिला थेंब दान केला आपल्या लेकरासाठी, ती आपली माय होती. आईचं दूध नाही तर तान्ह्या लेकरासाठी ते अमृत असतं. 5000च्या सॅरिलॅकच्या डब्याला आईच्या दुधाची, आईच्या अमृताची सर कधीच येणार नाही. आईचं दूध नसतं माझ्या दादांनो. आईचं दूध त्या तान्ह्या लेकरासाठी अमृत असतं. आईनं केवळ दूधच नाही दान केलं तर स्वतःच्या दुधाचं, स्वतःच्या शरीरातलं कॅल्शियम सुद्धा दुधाद्वारे बाळाला दिलं. इथं जेवढे बसलेत आपली हाडं आईच्या दुधातल्या कॅल्शियम पासून धष्ट आणि पुष्ट झालेली आहेत. म्हणून आजही पहा तुम्ही, आईच्या दुधाची ताकद आणि आईच्या कॅल्शियमची ताकद. माणूस मेल्यानंतर त्याचं सगळं जळतं, सुंदर चेहरा जळतो, शरीर जळतं, केस जळतात, त्वचा जळते, सगळं शरीर जळतं, पण त्याच्या शरीरातली हाडं मात्र तशीच्या तशीच राहतात. आजही माणूस सावडायला गेल्याच्या नंतर आपण अस्थि विसर्जनासाठी जातो. अरे ज्या हाडाला अग्नी सुद्धा जाळू शकत नाही, ही फक्त मातेच्या दुधाची ताकद आहे, ज्याला अग्नी सुद्धा जाळू शकत नाही. मोहेंजोदाडो आणि हडप्पा संस्कृतीचं उत्खनन झालं. संशोधकांना अनेक गोष्टी सापडल्या. वर्षभर लोखंड मातीमध्ये राहिलं तर त्या लोखंडाची माती होते, बरोबर आहे. सोनं जर मातीमध्ये पुरून ठेवलं तर कालांतराने त्या सोन्याची सुद्धा माती होते. नोटा पुरून ठेवतो मी घरी गेल्यावर जमिनीमध्ये, कालांतराने त्या नोटांची सुद्धा माती होते. पण हजारो वर्ष जमिनीमध्ये दडपून राहिले तरी सुद्धा ज्या हाडांची माती माती करू शकली नाही, ही फक्त मातेच्या दुधाची ताकद. हा मातेचा प्रत्येक जीवावरती चौथा उपकार आहे. आजही पहा तुम्ही, भांडणं लागले तर आईचं दूध माणसाला गप बसू देत नाही. ई बाहेर, दाखवू का तुला माझ्या मायेच्या दुधाची ताकद? आईचं दूध गप बसू देतं माणसाला, ते सळसळच करीत अंगात. आईच्या दुधाचा चमत्कार आहे. पाचवा उपकार मातेचा. या उभ्या विश्वाच्या पाठीवरती सगळ्यात मोठा जर त्याग असेल, सगळ्यात मोठं समर्पण असेल, ताईने स्वतःच्या लेकरासाठी स्वतःची आबरू सुद्धा दान केली. हा मातेचा प्रत्येक जीवावरती पाचवा उपकार आहे. विठ्ठल. तान्ह लेकरू मांडीवरती घेतलेलं असेल आणि 6 महिन्याचं लेकरू जर रडायला लागलं आणि 50 माणसं तिच्या अवतीभोवती असतील, लेकरू बाळीच्या अवतीभोवती, तर ती बाई लेकरू रडायला लागल्यानंतर 50 माणसाचा विचार करत नाही. त्यावेळी त्या बाईला
स्वतःचे आबरू नाही तर मांडीवरचं लेकरू महत्वाचं असतं. क्षमा मागून वाक्य बोलते, मला पदरात घ्या तुमच्या, कारण मी कुणाची तरी लेक आहे, एका लेकराची आई या भावनेने मी तुमच्या समोर बोलते. उभ्या विश्वाच्या पाठीवरती सगळ्यात मोठा दान असेल तर आबरूचं दान आहे. 50 माणसामध्ये आई बसू लागली, मांडीवरचं लेकरू रडू लागलं तर ती लेकराची माय लेकराच्या अंगावरती अंग भरून पदर टाकते, त्याला छातीजवळ घेते आणि 2 धारा दुधाच्या पाजते, कारण त्यावेळी त्या बाईला स्वतःचे आबरू नाही तर लेकरू महत्वाचं असतं. ज्यावेळी या भारताच्या भूतपूर्व पंतप्रधान सन्माननीय स्वर्गीय इंदिराजी गांधी तत्कालीन परिस्थितीमध्ये लाल बहादूर शास्त्रीच्या नंतर पंतप्रधान झाल्या आणि भारतामध्ये पहिली महिला पंतप्रधान झाली. जगाच्या पाठीवर अमेरिका महासत्ता आहे, पण अमेरिकेमध्ये एकही स्त्री आजपर्यंत राष्ट्राध्यक्ष होऊ शकली नाही, पण या भारतामध्ये एक स्त्री महिला पंतप्रधान होऊ शकते, एक स्त्री राष्ट्रपती पदापर्यंत जाऊ शकते. अरे आदिवासी समाजातली महिला सुद्धा भारताने राष्ट्रपती म्हणून स्वीकारली. सन्माननीय राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू यापेक्षा भारताने स्त्रियांचा आणखी काय गौरव करावा. यत्र नारीस्तु पूजन्ते रमन्ते तत्र देवताः. ज्या देशात स्त्रियाचा सन्मान होतो तो देश जगात वंदनीय होतो. म्हणून स्त्री क्षणाची पत्नी असली तर ती अनंत कालाची माता आहे, ती जगात वंदनीय आहे. विढल त्यातही काय म्हणतात की बाईने कीर्तन करावं का करू नये. आदिनाथ उमा संगच प्रगटले. जर बायाचं वावडं वारकरी संप्रदायाला असतं तर उमा हा शब्द मध्ये घातलाच नसता. आणि स्त्री आणि पुरुष असा जर भेद करत असाल तर वेदांताच्या भाषेत सांगा 100% पुरुष कोण आहे बसलेल्यापैकी. प्रभूच्या स्वराज्यामध्ये सगळे स्त्री आहेत आणि वेदांताच्या गप्पा आणायच्या, ब्रह्म सांगायचं, आत्मा सांगायची, माया सांगायची आणि त्याच्यात पुन्हा स्त्री आणि पुरुष असा भेद करायचा. म्हणून वेदांत सांगून आणि शिकून तिथपर्यंत पोहोचणं गरजेचं आहे. विढल स्त्रीच्या मर्यादा, तिची पावित्रता, तिच्या मर्यादा, तिला मर्यादेच्या चौकटी, तिच्या सुचिर बुद्धीच्या चौकटी जर स्त्रीला कळत असतील तर स्त्रीने करावं की नाही करू नये कीर्तन हा वादाचा विषय कधी होऊच नाही. मला असं वाटतं स्त्रीला नाव ठेवणारी स्त्रीच्याच पोटी जन्म घेतात ना, ते का आभाळातून टपकत नाहीत ना. स्त्रीला नाव ठेवणारी बाईच्या हातचं खाऊ पण नाही, मग खाऊ पण नाही, तिने हातन केलं पाहिजे. अरे तिच्याच पोटी जन्म घेतात, अनंत उपकार तिचेच घेतात आयुष्यात आणि बाईलाच नावं ठेवतात. लक्षात घ्या, स्त्री फक्त 4 दिवस अस्पृश्य अवस्थेमध्ये असते, महिन्यातले 26 दिवस ती पवित्रच आहे. तिच्याच पोटातून जन्म घ्यायचा आणि तिलाच नावं ठेवायची. त्या 4 दिवसासाठी तुम्ही 26 दिवस तिला त्याच अँगलने पाहत असाल तर स्त्री अपवित्र नाही, ती पवित्रच आहे, पण तुमची नजर खराब आहे, तिचं ऑपरेशन करणं गरजेचं आहे. विढल इंदिराजी गांधी पंतप्रधान झाल्या आणि रशियामध्ये दौऱ्यासाठी गेल्या. शिट्टे देऊ नका. रशियात दौऱ्यामध्ये गेल्याच्या नंतर तिथल्या मीडियाने त्यांना प्रश्न केला, इंदिराजी तुमच्या आयुष्यातला सगळ्यात मोठा आनंदाचा अविस्मरणीय क्षण कोणता. इंदिराजी त्या प्रेस कॉन्फरन्स मध्ये बोलू लागल्या, पत्रकार परिषदेत. सगळ्यांना वाटलं की इंदिराजी म्हणतील या जगाच्या इतिहासामध्ये पहिली भारतीय महिला पंतप्रधान म्हणून मी चंद्र सूर्य आहे तोपर्यंत अजरामर झाले असं या बोलतील. पण माईक हातात घेतला आणि भारताची पंतप्रधान नाही तर एका लेकराची माय बोलू लागली. इंदिराजी म्हणू लागल्या, ज्यावेळी माझ्या पोटी राजीवचा जन्म झाला, स्वर्गीय पंतप्रधान राजीवजी गांधी, माझ्या पोटी राजीवचा जन्म झाला आणि नुकत्याच जन्मलेल्या राजीवला स्तनपान करण्यासाठी मी माझ्या जवळ घेतलं. ज्यावेळी माझ्या छातीला लावलं आणि ज्यावेळी त्यांनी माझ्या छातीतलं दूध ओढलं त्या क्षणाला माझ्या अंतःकरणामध्ये जी मातृत्वाची लकीर निर्माण झाली, त्या आनंदामुळे पुढे, त्या सुखापुढे मला ब्रह्मांड सुद्धा ठेंग वाटू लागलं. माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय आनंदाचा क्षण ज्यावेळी ही इंदिरा गांधी एका लेकराची माय झाली होती, आता भारताची पंतप्रधान नाही तर एका लेकराची आई बोलत होती. सर्वस्वाचं समर्पण आणि आबरूचं दान हा मातेचा प्रत्येक जीवावरती 5वा उपकार आहे. सतत आपल्या लेकराच्याच हिताचा विचार करत राहते.
त्याच्या सुखासाठी धडपड करत राहते. अभंगाचं प्रथम चरण. लेकुराचे हित जाणी माऊलीचे चित्त. तुम्ही श्रीमंत असाल तर जग मागे पुढे असतं. देखणे दिसत असाल हजार मुली सौंदर्यावर फिदा असतील. आपला आवाज गोड असेल तर लोक आवाजावर प्रेम करतात. तुम्ही गोड बोलत असता लोक शब्दावर प्रेम करतील. गोड वाजवत असता लोक बोटावर प्रेम करतील. पण काहीच येत नसेल अशा मतिमंद लेकरावरती निस्वार्थ प्रेम करणारं जगाच्या पाठीवरचं एकमेव व्यक्तिमत्व ते म्हणजे मातेचं अंतःकरण. सदैव लेकराच्या हिताचा विचार करते. आई माझी
टाळ्या टोल नाक्यावर पण भेटतात, तशा वाजवू नका. कीर्तनातल्या वाजवा, वाजवा एकदा मोकळं. कहा गई ममता भरे दिल कैसे कोई जी माँ तेरी भी, ओ माँ तुझे ढूंढूं मैं कहा, ओ माँ के बिना सुना है जहाँ, कौन भला दुनिया में माँ की जगह ले सका, कोई कह दे क्या होती है माँ, आखिर माँ होती है माँ. पुण्यात प्रवचन होतं 10व्याचं, तिकडे 7 ते 8 प्रवचन असतं आणि 9ला लोक बाहेर निघतात. तिकडे कावळे पण एक्साइटेड आहेत शिवायला. 7 ते 8 प्रवचन असतं, 8ला काकस्पर्श होतो आणि 9 वाजेपर्यंत भाषण करून सगळे बाहेर. तिकडं पहा तुम्ही, पुढारी भाषणं ठोको ठोको इतके हुशार होतात की कीर्तनकारापेक्षा पुढारी चांगले भाषण करतात तिकडचे. तिकडं 10व्याला तिकडं मानच आहे, 10व्याला 13व्याला वर्ष श्राद्धाला तिकडं नंबर लागत आहेत भाषण करायला. 2-2 मिनिटाची श्रद्धांजली लोक वाहतात. पुण्यात प्रवचन होतं स्मशानभूमीमध्ये, 7 ते 8 प्रवचन होतं. 8:15 वाजले तरी काकस्पर्श काही होईना. 8:30 वाजले, प्रवचन लांबू लागलं, आम्हाला पुढे जायचं होतं, काकस्पर्श काही होईना. तेवढ्यामध्ये काय केलं, प्रवचन थांबवलं, त्यांनी भाषणं चालू केली. पिंडाला काही कावळा शिवेना. म्हातारी जी मेलेली होती ना, तिला 3 मुलं होते, 3 मुलं 3 मुली, 5 लेकरं चांगली होते. पण सगळ्यात जो धाकटा पोरगा होता ना, तो मात्र मतिमंद होता. त्याला चालता येत नव्हतं, दाढी वाढलेली, केस वाढलेले, लाळ त्याची तोंडातून बाहेर जात होती, बरमुडा पॅन्ट, टी शर्ट अंगात, 30-35 वर्षाचा स्थूल शरीर. पण त्याला व्हीलचेअरवरती चाकाच्या खुर्चीवर आणण्यात आलं. त्याला पिंडाच्या जवळ नेऊन बसवलं आणि सगळे जवळ आले आणि म्हणू लागले, आई शिव दे ना पिंडाला कावळा. नाही देणार आम्ही साधाला अंतर, शिव दे ना आई पिंडाला कावळा. तरी माई शिवेना. शेवटी त्या बाईचा नवरा गेला म्हणे, हौसाबाई शिव द्या पिंडाला कावळा, आम्ही नाही दुसरं लग्न करणार. आता म्हातारपणामध्ये कसं करणार, आम्ही नाही लेकराला अंतर देणार, कर्जामध्ये नाही ठेवणार त्यांना, शिव द्या पिंडाला कावळा. लेकराला नाही आम्ही अंतर देणार, शिव द्या पिंडाला कावळा. तरी सुद्धा माई पिंडाला शिवेना. त्यावेळी एक म्हातारी उठली, राहूला गेलं नाही तिला, आणि सांगू लागली, पोरीनं अगं जवळ जा ना, त्या सदाचा हात हातात घ्या, भावाचं वचन घ्या, आई शिवेल पिंडाला. पुरी जवळ गेल्या, पण वचन कोणी घ्यायना. का वचन घेतलं तर ही बाला आपल्याला सांभाळावं लागेल. भाऊ जाईना, बहीणही जाईना. थरथर कापत बहिणी आणि भाऊ समोर गेले, पण समोर गेलेले भाऊ भाऊजाईने मागं वडले. अशी बाला तुम्हाला सांभाळायचे का उद्यापासून. बहिणी गेल्या, आई शिवदेना पिंडाला कावळा, नको ना अंत घेऊ. तरी सुद्धा माई शिवेना. बराच वेळ झाला, पिंडाला कावळा शिवेना. पिंडाच्या कावळे जवळ यायचे, पण पिंडाला चोच मारत नव्हते, स्पर्श करत नव्हते. त्यावेळी त्या म्हातारीला राहवलं गेलं नाही. म्हातारी उठली, पिंडाच्या जवळ आली. खुर्चीवरती ते पोरग बसलेलं होतं. त्याच्या डोक्यावर हात ठेवला, त्याच्या पाठीवरून हात फिरवला, त्याला असं जवळ घेतलं. त्या येड्याला वाटलं आपली आईच आली. होतं 35 वर्षाचं, पण त्याची बुद्धी मात्र 1-1.5 वर्षाच्या लेकरासारखीच होती. त्याला वाटलं माझी आईच आली. त्यानं तिच्या पदरात तोंड घातलं, तिच्या पोटाजवळ गेला, कमरेला मिठी मारली आणि एवढ्या मोठ्याने हंबरडा फोडला. त्या मतिमंद पोरानं आई आई, त्याला बोलता येत नव्हतं, पण त्याचं बोलणं सांगत होतं, आई या 10 दिवसामध्ये कुठं गेली होती तू. आई या 10 दिवसामध्ये मला कोणी जेवू घातलं नाही. आई या 10 दिवसामध्ये मला कोणी आंघोळ घातली नाही. आई या 10 दिवसामध्ये जवळ घेऊन मला कोणी झोपवलं नाही. आई तू कुठं गेली होतीस, तू नव्हतीस ना आई. आता नाही ना मला सोडून जाणार, आता मला नाही ना सोडून जाणार. ते मतिमंद पोरगा म्हातारीच्या पदरात तोंड खुपसून रडत होता आणि ती म्हातारी त्याच्या पाठीवरून असा त्याचा आलापाला करत होती, हात फिरवत होती. आणि म्हातारीने शपथ घेतली, हौसे शिवदे पिंडाला कावळा. मला माहिती आहे तुझा जीव नवऱ्यात अडकला नाही, तुझा जीव पोरीत अडकला नाही, तुझा जीव पोरांमध्ये अडकला नाही, पण तुझा जीव तुझ्या सदामध्ये अडकला ना,
मला माहिती आहे हौसे, फार जीव होता ग सदा तुझा हौसे. जोपर्यंत जिवंत होतीस त्याला सोडून कोणाच्या वास्तुशांतीला गेली नाही, लग्नाला गेली नाही, वाढदिवसाला गेली नाही, बारशाला गेली नाही, त्याला एकट्याला सोडून कुठेच गेली नाही. तो जेवल्याशिवाय जेवली नाहीस तू हौसे. त्याला आंघोळ घातल्याशिवाय तू आंघोळ केली नाहीस. काय त्याला सकाळी आंघोळच घालावी लागते ना, त्याला आंघोळ घातल्याशिवाय मी आंघोळ करायची नाही. त्याला जेवूच घालावं लागतं ना, तो जेवल्याशिवाय मी जेवायची नाही. एवढंच करावं लागतं ना. काय सकाळी हाताला धरून बाथरूम पर्यंत सोडावं लागतं ना त्याला. त्याला सकाळी सकाळी घेऊन जात जाईल ग हौसे. तुला काय वाटलं? आयुष्यभर तुझी मैत्रीण म्हणून जगले, आपल्या मैत्रीची शपथ आहे तुला हौसे. तुझ्या सध्याला कधीच अंतर द्यायची नाही ग. तू त्याची देवकी म्हणून जगलीस, पण मी त्याची यशोदा म्हणून जगन. तुझ्या सध्याला कधी अंतर द्यायची नाही हौसे. शिवदे पिंडाला कावळा, नको अंत पाऊस. म्हातारी बोलली. तेवढ्यामध्ये झाडावरचे 2 कावळे उडत उडत आले, पिंडाच्या जवळ आले. चोच पिंडामध्ये खुपसली. एवढ्या मोठ्याने टाळ्याचा कडकडाट झाला. काकस स्पर्श झाला म्हणून नाही, म्हातारी पिंडाला शिवली म्हणून नाही, तर त्या गेलेल्या म्हातारीचा जीव एका मतिमंद 35 वर्षाच्या काळजाच्या तुकड्यात अडकला होता. म्हणून समाज टाळ्या वाजवत होते. असते तोपर्यंत जगते पिलांसाठी, आणि गेल्यानंतर सुद्धा गार हिंडे आकाशी, चित्त तिचे पिलांपाशी. एकही क्षण जात नाही की मुलीची आठवण येत नाही, एकही क्षण जात नाही. पण दुर्दैव आमचं असं असतं, 15-15 दिवस सोडून तिला राहावं लागतं. पोरीसारखं प्रेम जगाच्या पाठीवर नाही माईबाप. तुमची माय मेली ना, ती पोरगी तुमची आईच होते गड्या. आयुष्यामध्ये माणसाने मरावन पोरीच्या पोटी जन्म घ्यावा. एक तरी मुलगी पोटी असावी, एक तरी मुलगी. पोरीशिवाय प्रेमाची व्याख्याच कळत नाही, किती बेधोरणी माणूस असू द्या. पण पोरगी जर पोटी जन्माला आली नाही, एका वर्षात त्याच्या वागणुकीतच फरक पडतो, वागणुकीतच. तेवढ्यामध्ये आम्ही महाराज लोक भाग्यवान आहोत की आमच्या पदरामध्ये पांडुरंगाने लेखी घातल्या. तुम्हाला माहिती नाही मला आहे का नाही, आहे का? भाग्यवान आहे तुम्ही. आम्ही जेवढे कथेसाठी महाराज लोकांचं सर्च फिरतो ना, प्रत्येकाला 2 मुली नाही तर 1 मुलगी, 2 मुली नाही तर 1 मुलगी. तुम्ही सर्वे केला तर सगळ्यात जास्त पोरी मास्तर लोकाला आणि कीर्तनकाराला सापडतील महाराज लोकांना. आमच्या इतक्या पोरी, आणि पोरी पुण्यवानाच्या घरी जन्म घेतात. म्हणजे काका मला असं नाही म्हणायचं तुम्ही पापी आहेत, निदान तुमच्या पुढच्या पिढीमध्ये पोरी जन्माला आले, ही पुण्य आहे तुमची. मागच्या पिढीत नाही तर निदान पुढच्या पिढीमध्ये तरी पोरीनं जन्म घेतला. आम्ही घरी जातो ना 15 दिवसांनी, 10 दिवसांनी, 8 दिवसांनी, 5 दिवसांनी, 3 दिवसांनी घरी जातो. ती पळत पळत येते. हे आईचा सगळ्यात जास्त जीव पोरीत असतो, पण पोरीचा बापात असतो, पोरीचा बापात असतो. आजही कीर्तनात उभी राहिली तर ती कोणाजवळच बसत नाही, त्यांच्या धोतराला हात लावून उभी राहते. थंडी वाजली तर धोतरच पांघरते. कोण म्हणतं की तुम्हाला आईचा पदरच लेकराला ऊब देऊ शकतो? अरे आईचा पदर लेकराला ऊब देतो, बापाकडे पदर नसतो. बाप शर्ट अंगातला काढतो, स्वतः उघडा राहतो, लेकराला माईचं पांघरून घालतो. हे बापाच्या अस्तित्वाची प्रेमाची किंमत आहे, बापाच्या प्रेमाची किंमत आहे. भली आई गेली पण भाग्यवान आहे तुम्ही. बापाचं छत्र मस्तकावरती. बाप आईचंही प्रेम देतो ना, बापाचंही प्रेम देतो. आम्ही घरी गेलो ना, ती पळत पळत येते, आई बाबा. आता पुन्हा तुम्ही मला सोडून तर नाही ना जाणार? नाही रे राजा, आता शेवटचं कीर्तन होतंय. बाबा तुम्हाला मी साखर टाकून पाणी आणू का? ती पळत पळत जाते. कृष्णदादा तांब्यावर पाणी असतं, तिला झेपतच नाही ना, ती उष्ट करत करत पाणी आणते. पडली साखर. बाबा साखर टाकली बरं का पाण्यामध्ये. ज्यावेळी पोरीने आणलेलं घोटभर पाणी मुखात जातं ना, त्यावेळी त्या देवाचं कधी कधी देवाशी संवाद करते. भले देवा तुझ्या स्वर्गात अमृत आहे, पण तुझ्या स्वर्गातल्या अमृताला मला माझ्या लेकीच्या घोटभर पाण्याची सर कधीच येणार नाही, कधीच येणार नाही. आई झाल्याशिवाय लेकीच्या प्रेमाची किंमत कळतच नाही मायबाप कधी. ती पळत पळत येते. बाबा तुमचे पाय दाबू का हो मी? ज्यावेळी इवले इवले हात पायापर्यंत जातात, 1000 किलोमीटरचा शीन असतो प्रवासाचा, पण लेकीच्या हात ज्यावेळी पायाला डोक्याला लागतात ना,
त्यावेळी 1000 किलोमीटरचा प्रवास कुठल्या कुठल्या नाहीचा होतो ना, कळतच नाही माईबाप. आई प्रेम करते आणि आईच्या नंतर ती उरलं सुरलं प्रेम लेक करते. एक तरी लेक माणसाच्या पोटी जन्माला यावी. चांगल्या मुलावर तर कुणी प्रेम करेल, चांगल्या पोरावरती जग प्रेम करतं, पण मतिमंद लेकरावर प्रेम करणारी माय असते. चांगला पोरगा असतो, जग त्याचं नाव घेतं, पण दुष्ट पोरगा सुद्धा जगला पाहिजे ही जी जी भावना असते तिला माय नावाचं अस्तित्व म्हणतात. विठ्ठल दुर्योधनासारखा वाईट पोरगा भर दरबारात त्यांनी सुनेच्या पदराला हात घातला. याच्यामुळे 99 पोरं मेली. हा मेला पाहिजे. शेवटपर्यंत प्रयत्न भगवान कृष्ण परमात्मा करत राहिला, पण दुर्योधनासारखा दुष्ट मुलगा वाचला पाहिजे. शेवटपर्यंत प्रयत्न माता गांधारी करत राहिली. दुर्योधना त्याने विचारलं, आई मला वज्रदेही व्हायचे, सांग ना काय करू. धर्मराजाला जाऊन विचारलं, दादा मला वज्रदेही व्हायचं. सांगितलं, आई समोर विवस्त्र जा आणि डोळ्याची पट्टी काढायला लाव. आयुष्यामध्ये लग्नाच्या मंडपामध्ये अक्षदा अंगावर पडल्याने तिला कळालं नवरा आंधळा आहे धृतराष्ट्र. तेव्हापासून या पतिव्रता माऊलीने पट्टी डोळ्यावर बांधून घेतली. जिनं पती आंधळा आहे म्हणून डोळ्याला पट्टी बांधली. जग नवऱ्याला दिसत नसेल तर ते जग मला पाहायचं नाही. ज्या पतिव्रता माऊलीने आयुष्यात डोळ्याची पट्टी कधी सोडली नाही, पण तिनं तुला नकशिकांतने हाळलं तर तिच्या नजरेच्या प्रतापाने तपाने तू वज्रदेही होशील. आईकडे गेला, आई माझ्यासाठी पट्टी सोडशील का. दुर्योधना तू सांगत असशील तर तुझ्यासाठी आगीत उभा राहील. सांग ना, बोल ना, काय करू तुझ्यासाठी. आई मला विवस्त्र यायला सांगितलं, तुला डोळ्याची पट्टी काढायची सांगितली. तुझ्यासाठी काही करेल राजा, फक्त माझा राजा सुखात राहिला पाहिजे. दुर्योधनाने विवस्त्र झाला, अंगावर वस्त्रही नव्हतं. आईला भेटायला जाणार तेवढ्यात परमात्मेने माळ्याचं स्वरूप धारण केलं आणि एक फुलाचा हार दिला. दुर्योधना एवढा मोठा अंगापिंडाने वाढलास पण बुद्धी तुझी वाढली नाही, कळत नाही तुला. अरे एवढा मोठा झालास आणि आईसमोर नग्न चाललास, गुप्तांग झाकेल एवढं तरी वस्त्र लाव. फुलाची माळा लावली, आईच्या समोर गेला, नकशिकांतने हळलं. त्यावेळी आईने डोळ्याची पट्टी बांधत असताना विचारलं, दुर्योधना मला भेटायला येत असताना वाटेत कोणी भेटलं होतं का. आई वज्रदेही नाही झालो मी, मला भेटला होता एक माणूस म्हणून अंगाला मी फुलाची माळ लावली, वज्रदेही नाही झालो. दुर्योधना सर्वांगाने वज्रदेही झालास, पण ज्या गुप्तांगावरती नजर पडली नाही तो भाग कोमल राहील. मांडीला गदा लागू देऊ नकोस, हे एवढंच वाक्य बाहेर असलेल्या देवाने ऐकलं आणि भर रणांगणामध्ये भीमाचं दुर्योधनाचं युद्ध चालू होतं. त्यावेळी जगाच्या मालकाने असं बोट वरती घ्यायचं, हात वर करायचा देव आणि मांडीवर हात मारायचा, थाप मारायचा. भीमा माझ्याकडे पाय, भीमा मांडीवरती थाप मारावी, भीमा मार गदा. पुन्हा एवढ्या कमी आमदारामध्ये तू पुन्हा मुख्यमंत्री होऊ शकत नाही. भीमा गदा मार, माझ्याकडे बघ, गदा हान माझ्याकडे बघ. देवाने जसा हात वरती घ्यायचा, मांडीवरती थाप मारायची. भीमाची गदा मांडीवरती बसली, त्यातच दुर्योधनाचा अंत झाला. माझा मुद्दा असा आहे, दुर्योधन वाचवता येईल हा प्रयत्न गांधारीचा, दुर्योधन मारता येईल हा प्रयत्न कृष्णाचा. वाईट मुलगा सुद्धा जगला पाहिजे